आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार करणं, गीता भारती तर्फे गीतेचा वेद पाठशाळेतर्फे आपल्या संस्कृतीचं जतन करणं आणि सगळ्यांना प्रबोधन करत राष्ट्र सेवेसाठी प्रेरणा देणं असं मोठं काम स्वामीजी करतायत. साठे त्यांनी एक रामायणाच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या चित्रांचं एकत्रित संकलन केलेलं आहे. मंचावरचे प्रमुख पाहुणे, संस्थेचे संचालक, उपाध्यक्ष, देणगीदार आणि कार्यवाहक आणि सगळी मुलं, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीत 5वी नंतर ते उन्मेष बघायला मिळतात. पण इथे शिशुशाळेपासून 5वी पर्यंतच्या मुलांचा उत्साह बघून फारच आनंद झाला. मिलिंद साठे जे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी होते आणि जे नंतर कला क्षेत्राशी निगडित होते, कलासक्तपणे त्यांनी यासाठी काम केलं की सगळ्या लहान मुलांना कलेचा आविष्कार करण्यासाठी, कलेची ओळख होण्यासाठी मुक्त व्यासपीठ मिळावं आणि त्यांनी खुला आसमान नावाचं व्यासपीठ सुरू केलं. ज्या वर्षी 2020 मध्ये भूमिपूजन झालं राम मंदिराचं, त्या दिवशी त्यांनी संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगासाठी रामायणाच्या चित्रांची एक स्पर्धा अनाऊन्स केली होती आणि त्यासाठी भारतातल्या सर्व 36 प्रांतांमधून राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसंच भारताबाहेरूनही सर्व राज्यातून हजारोनी चित्र आली. त्याच्यातली 125 चित्र त्यांनी आणि चित्रातही वैद्य ज्या स्वतः आर्टिस्ट आहेत त्यांनी निवडली आणि त्याचं अतिशय सुंदर पुस्तक वेगवेगळ्या चित्रशैलींमधली चित्र असलेलं प्रसिद्ध आज करण्याचा प्रसंग आलेला आहे. त्याविषयी बोलताना वासुदेवजी कामत जे आपले राष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आहेत आणि राम मंदिराच्या म्युरल्सचं काम करतायत, ते म्हणाले की या मुलांची जी चित्र आहेत वयाच्या 6व्या वर्षापासूनची मुलं यामध्ये सहभागी आहेत आणि ती जशी स्वयंभू मूर्ती असावी देवाची तशी चित्र आहेत, त्याच्यावरती संस्कारित किंवा टेक्निक शिकवलेली चित्र नाही आहेत आणि भारतातल्या सगळ्या शैली त्यामध्ये आलेल्या आहेत. मी अशी विनंती करते मान्यवरांना की त्यांनी ह्या पुस्तकाचं विमोचन करावं आणि हे पुस्तक राम मंदिरासाठी आणि श्रीरामचरणी अर्पण करावं. जय जय रघुवीर श्री राम, जय राम, जय जय राम, श्री राम, जय राम, जय जय राम. सर्वात आधी माझं कर्तव्य म्हणून डॉक्टर साठे यांनी संपादित केलेलं रामायण या चित्रसंग्रहाचं आज लोकार्पण प्रकाशन झाल्याची मी घोषणा करतो. काल पण मोहरून गेलो. छोट्या छोट्या चिमुकल्यांनी भगवान श्री रामचंद्रांच्या जीवनाबद्दल आपापल्या कल्पनाशक्तीनं जे जे काही चितारून ठेवलेलं आहे ते मोठं अद्भुत आहे आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की अशा प्रकारे कागदावरती रामचरित्र चितारणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रीराम आपल्या जीवनात चितारण्याची संधी प्राप्त व्हावी आणि ती शक्ती प्राप्त व्हावी. चित्रांचं एक महत्व आहे. चित्र पाहिलं की चरित्र आठवतं आणि त्यामुळे भगवान श्री रामचंद्रांची चित्र ती कुठेही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रसंगाचंही घेतलं तरी त्यातनं काहीतरी मानवी जीवनाला उदात्त बनवणारा एखादा तरी पैलू लटाकताना आपल्याला दिसतो.